लिंगभेद. निसर्गाच्या प्रेरणा व मानवी प्रवृत्ती या दोघांचे लिंगभेदानुसार 3 प्रकार आहेत. अर्थात पंचमहाभूतांचे प्रकटीकरण लिंगभेदानुसार 3 प्रकारे होते. पुरुष प्रवृत्तीचे गुणधर्म: कणखर, आक्रमक, निर्गुण उपासक, अभ्यासू, महत्वाकांक्षी, क्रियाशील, अहंकारी, बहिर्गामी अर्थात एक्स्ट्रोवर्ट. पुरुष ग्रह: सूर्य, मंगळ, गुरु तसेच राहू केतू सुद्धा. पुरुष राशी: मेष, मिथुन, सिंह, तुळा, धनु, कुंभ. इथे राशींचे आकडे दिलेत. ह्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की ज्या विषम संख्या असणाऱ्या राशी आहेत त्या सर्व पुरुष राशी आहेत. स्त्री प्रवृत्तीचे गुणधर्म: संवेदनशील, सहिष्णू, सगुण उपासक, मानवतावादी, मृदू, सेवाभावी, गृह कृतदक्ष, संयमी, मादकयुक्त, मूर्तिपूजक, हौशी, अंतर्गामी अर्थात इंट्रोवर्ट. स्त्री ग्रह: चंद्र आणि शुक्र. स्त्री राशी: वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन. इथे राशींचे अंक दिलेले आहेत. त्यावरून आपल्या लक्षात येईल ह्या सर्व सम क्रमांक असणाऱ्या राशी आहेत. नपुंसक प्रवृत्ती गुणधर्म: मिश्रित अथवा तटस्थ प्रवृत्ती, संगती अनुसार फळ. नपुंसक ग्रह आहेत बुध आणि शनी. नपुंसक राशी कोणतीही नाही. निसर्ग प्रेरणा अर्थात पंचमहाभूते गुणस्वरूप असून आपल्या कर्माने त्या गुणांचे रूपांतर गुणवत्तेत करायचे असते. या प्रक्रियेत सहाय्यभूत ठरणाऱ्या मार्गदर्शनाला ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन म्हणावे. उदाहरणार्थ, तरंगणे हा लाकडाचा गुण निसर्गदत्त आहे. त्याचे बोटीत रूपांतर करून वापर करणे ही मानवी कर्माने निर्माण झालेली गुणवत्ता आहे.